नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय सारडा, शैक्षणिक सल्लागार। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला कॅप राऊंडच्या नंतर इन्स्टिट्यूट लेवलचे अर्ज करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे या बाबतीतील माहिती। आपण सीईटीसीच्या वेबसाईटवर आलो। या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डेट्स बघितल्या तर आपल्याला लक्षात येते की 25 तारखेपासून 1 तारखेपर्यंत आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलचे ऑनलाइन ऑप्शन फॉर्म सबमिट करायचे आहे। आपण जर माहिती पुस्तिका वाचली तर त्या माहिती पुस्तिकेत असं म्हटलेलं आहे की ऍडमिशन इन द इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकन्सीज आफ्टर कॅप कसे भरायचे। तर डायरेक्टर ऑफ द और द प्रिन्सिपल ऑफ द इन्स्टिट्यूट विल कॅरी आउट द ऍडमिशन प्रोसेस। इट विल बी स्ट्रिक्टली ऑन द इंटरेस्ट मेरिट। हे ब्राउचर आपल्याला पाठवलेलं आहे, आपण याला वाचू शकता। त्याने असं म्हटलेलं आहे की as per candidates fulfilling the eligibility criteria as notified by the government should apply to the respective institute for admission at the institute level as provided in the clause so and so। त्याने पुढे असं म्हटलेलं आहे provided that in case the candidate is unable to submit the application directly to the concerned institute for any reason, the candidate shall have an opportunity to apply through the website of competent authority, म्हणजे CET च्या वेबसाईटवर ना, till the date of allotment of the final cap round, उद्याची आहे ती। These applications will be forwarded to the respective institute after allotment process for cap round 4. The concerned institute shall consider these applications while preparing interest merit। याचाच अर्थ असा होतो की आपण सीईटीच्या साइटवर जर अर्ज केला तरी तो अर्ज संबंधित संस्थेकडे जाईल। आता आपण अर्ज कसा करायचा, तर या ठिकाणावरून न्यू रजिस्ट्रेशन आपण आलो की आपल्याला लॉग इन करता येईल। लॉग इन केल्यानंतर आपण टेक्नॉलॉजी आपल्या साइटला येऊ। या ठिकाणी नंतर आपण काय करू, आपला मागच्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म आपण एकदा पाहूयात। आता या विद्यार्थिनीने तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन घेतलेलं असल्यामुळे चौथ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म नाहीये, पण आपल्याला ऑप्शन फॉर्म काय चौथ्या राऊंडचा तो बघता येऊ शकेल जर आपण अर्ज फायनल केलं नसेल तर। त्याच्यानंतर या विद्यार्थ्याला या ठिकाणी लिंक आहे फिल एडिट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 4। आता या ठिकाणी अर्ज करायचा आहे। या विद्यार्थिनीला फक्त कृपा कुठे अर्ज करायचे तुला, फक्त एसजीएसलाच का? ठीक आहे। एसजीएस कॉलेज नांदेड सर्च इन्स्टिट्यूट सापडली, ऍड केली। त्याच्यानंतर तिला आणखी एमजीएम कॉलेजमध्ये अर्ज करायचा आहे। एमजीएम कॉलेज लोणेर विद्यापीठात आहे। तिने शोधलं, या ठिकाणी तिला एमजीएम कॉलेज सापडलं, ऍड केलं, सेव्ह अँड प्रोसीड केलं। आता आपल्याला विचारलं की तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला आणि अगेन्स्ट कॅप अर्ज करायचा आहे का, तर दोन्ही ठिकाणी तसाच अर्ज करायचा आहे। यस म्हटलं, प्रोसीड केलं, सेव्ह अँड प्रोसीड, आपला अर्ज सबमिट झाला आहे। अशा पद्धतीने आपल्याला अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट इथे आपण बघितलं तर कॉलेजचा कोड अप्लाइंग फॉर इन्स्टिट्यूट लेवल, अप्लाइड फॉर अगेन्स्ट कॅप, इन्स्टिट्यूट कोड अप्लाइड फॉर अगेन्स्ट कॅप आणि दोन्ही एसएस दिसते। इतकं झालं, आपला अर्ज सबमिट झालेला आहे। आपण पुढे जाऊ शकतो। आपल्या मनात आणखी काही शंका असतील तर आपण संपर्क करा, परंतु माझे आपल्या सगळ्यांना असं म्हणणं आहे की उद्या जरी शेवटची तारीख असली तरीही याला हार्डली 5 मिनिटाचा वेळ लागतो। आपण अर्ज करावा। काही अडचण आल्यास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन जावा। धन्यवाद।